नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्ती. सरळ सरळ भाग 73 मध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय विद्यार्थ्यांनो जंक फूड, चव जिभेची किंमत आरोग्याची असा आहे. जो बच्चों की सेहत से खेलते हैं वो भविष्य की नींव हिला देते हैं. स्वाद पल भर का होता है लेकिन कीमत पूरी उम्र चुकाते हैं. नमस्कार. विद्यार्थ्यांना चटकदार, चमचमीत, सहज उपलब्ध आणि खिशाला परवडणारे अन्न म्हणजे जंक फूड. आजच्या धावपळीच्या जीवनात पालकांकडे वेळ कमी, मुलांकडे संयम कमी आणि बाजारात जंक फूडची रेलचेल अधिक असल्याने या पदार्थांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. चिप्स, कुरकुरे, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्रेंच फ्राईज, शीतपेय आणि विविध पॅकबंद पदार्थ विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहाराचा भाग बनत आहेत. चव जिभेला आवडते पण शरीराला मात्र ती शिक्षा ठरते. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट आणि PMC रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार तब्बल 93% विद्यार्थी पॅकबंद जंक फूड खातात. त्यापैकी 79% विद्यार्थी केवळ चवीसाठी तर 74% विद्यार्थी जाहिरातीच्या प्रभावामुळे जंक फूडची निवड करतात. नियमित जंक फूड सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 70% असून 68% विद्यार्थी साखरयुक्त शीतपेयांचे सेवन करतात. याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गुणवत्तेत सुमारे 20% घट झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर जाहिरातीचा 74% मुलांवर खूप प्रभाव होतो. हे बघता टीव्हीवरील विविध चॅनल्स, शाळांजवळील होर्डिंग्स, अनेक छोट्या दुकानावर लटकून ठेवलेले जंक फूडचे पॅकेट्स यांची गरज लक्षात येते. जंक फूड ही केवळ चुकीची खाण्याची सवय नाही, तर ती भविष्यातील अनेक आजारांचे निमंत्रण आहे. लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पचनाचे विकार, दातांचे आजार, जीवनसत्वांची कमतरता, मानसिक चंचलता आणि एकाग्रतेचा अभाव यासारख्या समस्या लहान वयातच डोके वर काढू लागतात. त्यामुळे हा विषय केवळ अन्नाचा नाही, तर तो शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्राच्या भविष्यासंबंधी आहे. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील सुमारे 1,08,000 शाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास 2 कोटी विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेच्या 50 मीटर परिसरात जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. 27 जुलै 2026 रोजी काढण्यात आलेला हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. या आदेशानुसार हा नियम राज्यातील सर्व शाळा, वसतिगृह, कॅन्टीन, मध्यान्ह भोजन केंद्रे, PM पोषण योजना आणि शाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना लागू आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेने स्कूल न्यूट्रिशन पॉलिसी तयार करणे, नियमित तपासणी करणे, वर्षातून किमान 4 जनजागृतीचे कार्यक्रम घेणे आणि आरोग्यदायी कॅन्टीन विकसित करणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. निर्णय उत्कृष्ट आहे, पण प्रश्न अंमलबजावणीचा आहे. आपल्या देशात कायद्यांची कमतरता नाही, कमतरता आहे ती पालनाची. हेल्मेट सक्ती असो, प्लास्टिक बंदी असो की तंबाखू बंदी असो किंवा शाळांभोवती जंक फूड बंदी, नियम कागदावर कडक आणि प्रत्यक्षात मवाळ अशी परिस्थिती अनेकदा दिसते. शासनाकडे मर्यादित मनुष्यबळ आहे, तर काही ठिकाणी भ्रष्टाचारामुळे नियमांची धारही बोथट होते. त्यामुळे केवळ सरकारी यंत्रणेवर विसंबून राहून चालणार नाही. प्रत्यक्षात शाळेच्या गेट बाहेर जंक फूड विकणारा दुकानदार दिसतो, पण मुलांच्या आरोग्याशी तडजोड करणारी मानसिकता दिसत नाही. कायदा दुकाने बंद करू शकतो, पण चुकीच्या सवयी नाही. त्या बदलण्याची जबाबदारी घर, शाळा आणि समाज या तिघांनी स्वीकारली पाहिजे. तरच हा निर्णय यशस्वी ठरेल. शेवटी सरळ सरळ म्हणायचे तर जंक फूडवर फक्त शाळांच्या परिसरात बंदी घालणे हा शेवट नाही, तर सुरुवात आहे. शासनाने आदेश दिला आहे तो समाजाने स्वीकारला पाहिजे. अन्यथा शाळेबाहेरचे जंक फूड बंद होईल, पण घराघरात मोबाईल वरून जाणारे जंक फूड सुरूच राहील.
मग नियम जिंकतील पण विद्यार्थी हरतील आणि मुलांचे आरोग्य हे हरले तर देशाचे भविष्य जिंकूनही उपयोग नाही. शेवटी या आशयाचा मला एक शेर आठवतो, बच्चों की आदतें ही कल का समाज बनाती है. बच्चों की आदतें ही कल का समाज बनाती है. आज थाली सुधर जाए तो कल पीढ़ियां मुस्कुराती है, तो कल पीढ़ियां मुस्कुराती है. नमस्कार.